रामकृष्णारी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या खूप दिवसांनी आणि तशा जुन्याच पण नवीन ब्लॉगमध्ये। खूप सारे प्रश्न आणि खूप सारे कमेंट्स आणि मी जे पण व्हिडिओ टाकले किंवा मी ज्या पण गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या ना त्याला खूप छान छान कमेंट्स दिल्या आणि म्हणजे मी जे सोशल मीडियावर टाकले त्याला खूप सगळे चांगल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, म्हणजे की मला सावरण्यासाठी खूप सारी मदत व्हावी असं सगळ्यांनी तुम्ही कमेंट्स केल्या। आणि मेन म्हणजे विशेष आमची यावर्षीची दिवाळीचा तर काही विषयच नव्हता, पण माझ्या वडिलांना काय झालं ह्याची खूप सारी कमेंट्स होती की माझ्या वडिलांना काय झालं। कधी आयुष्यात विचार नव्हता केला की याआधी मी एक ब्लॉग टाकला होता माझ्या वडिलांवर की आता माफ करायचं वडिलांना आणि त्यांच्याबद्दल मनात ठेवायचं नाही। त्यानंतर पण एक दोन ब्लॉग काढले मी जे खूप महत्त्वाचे माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचे आहेत, पण आता तुर्तास तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं ना तर माझ्या वडिलांना काय झालं होतं आणि एक म्हणजे खरंच माझ्या मनातला त्यांच्याविषयी जो राग होता ना त्यामुळे मला असं कधी वाटलं नव्हतं मी सहज बोलून जायचे काही माणसाने काय केलं आपल्यासाठी। खूप राग होतो माझा त्यांच्याविषयी माझ्या मनात ना, त्यामुळे मी इतकं मला असं कधी वाटलं नाही की त्यांच्या जाण्याचं मला इतकं सारं दुःख होईल। आज 19 दिवस झाले ते गेलेले, पण रात्रीच म्हणजे असं ते समोर दिसत नाही किंवा ते आमच्यावर चिडतील रागवतील असं काहीच नाही होते। कधी आमच्यावर चिडलेच नाही, कधीच त्यांनी आम्हाला मारलं नाही, कधी आमच्यावर कधीच कुणालाच त्यांनी आम्हाला मारलं नाही, कधी वेगळीच पर्सनॅलिटी त्यांची होती। त्यांच्याबद्दल खूप काही सांगेल, पण आता सध्याला त्यांना काय झालं तर 15 तारखेला सकाळी शाळेमध्ये आमच्या हे होतं, त्यांचं ना 2017ला ऑपरेशन केलं होतं, 2016ला नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केलं होतं आणि त्या नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झाल्यापासून ना त्यांना फिट येत होत्या, म्हणजे गोळी वगैरे टाइमला नाही खाल्ली ना तर त्यांना फिट यायची आणि त्या फिट आल्यामुळं पण ते ओके व्हायचे लगेच। फिट आली की मग कांदा लाव किंवा असं ते जे काही घरगुती उपाय करतात ना ते केले की ते व्यवस्थित व्हायचे। त्यामुळे आमची आई त्यांना कुठे एकट्याला जाऊ देत नव्हती, त्यांना खूप पुण्याला यावंच वाटायचं आणि माझ्या मोठ्या बहिणीकडे जावंच वाटायचं। माझ्याकडे ते नव्हते येत पण माझ्या भावाकडे यायचे आणि माझ्या मोठ्या बहिणीकडे त्यांना जावंच वाटायचं, जायचे पण ते सारखे, पण आईला वाटायचं की कधी एसटी मध्ये वगैरे फिट आली तर मग कोण काळजी घेणार म्हणून जाऊ देत नव्हतं। 15 तारखेला सकाळी 7 वाजता फिट आली आणि फिट आल्याच्या नंतर फिट आल्यावर ते नीट झाल्यावर आई सांगते की पोहे वगैरे खाल्ले, मला वाटतं सकाळी 6:30च्या दरम्यान त्यांना फिट आली असेल, 7 वाजता ते ओके झाले। मग आई काहीतरी काम करत होती तर ते पोहे माझ्या भाऊजाईने पोहे केले, चहा भाजला आणि ते ओके झाले, एका अंगावर झोपले, पण ते त्यानंतर ओके झाल्याच्या नंतर त्यांना अटॅक आला, म्हणजे ते झोपलेले होते ना बेडवर तिथंच त्यांना अटॅक आला। मग अटॅक आल्याच्या नंतर आईने त्यांना आवाज दिला की काय बोला ना तुम्ही म्हणून, तर केलं आणि मग आईने त्यांना एका अंगावर केलं तर त्यांचे डोळे खूप असे म्हणजे खूप मोठे झाले होते डोळे आणि हे डोळे जे आहेत ना असे एवढे मोठे डोळे होऊन ते इतके गर असे इतके फिरत होते ना की त्याचं सांगायसारखंच काही नव्हतं, इतके मोठे त्यांचे डोळे झालेले होते आणि डोळे मोठे, तोंडातून लगातार असं त्यांच्या चेहऱ्याची हालचाल होती। आणि आई सांगते की चांगलं दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत त्यांचा एक हात पण खूप असा हालत होता। जवळच आता माझं माहेर कुंभारगाव आहे, मग जवळच्याच पवार हॉस्पिटलमध्ये करमाळ्यात त्यांना ॲडमिट केलं आणि करमाळ्यात ॲडमिट केल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांची मग MRI CT स्कॅन। आता डॉक्टरांनी त्यांच्या परीने भरपूर सारे प्रयत्न केले, मग त्याच्यामध्ये सांगितलं की यांच्या मेंदूची नस जी आहे ती तुटलेली आहे आणि दोन्ही मेंदूमध्ये खूप प्रमाणात रक्तस्राव झालेला आहे आणि त्या रक्तस्रावामुळं त्याची म्हणजे ऑपरेशन करावं लागेल आणि जरी ऑपरेशन केलं तरी 25% गॅरंटी आहे, 75% गॅरंटी त्यांची नाही आहे म्हणून। शाळेत होते मी, मला फोन आला, मला वाटलं रेग्युलर असं नॉर्मल नेहमीप्रमाणे जी फिट येते तशी फिट असेल, पण ती फिट काही नॉर्मल नव्हती। मग परत 9ला फोन आल्यावर मी स्कूलमध्ये होते, 11:30ला परत माझ्या भाऊजीचा फोन आला मग, आणि आम्हाला खरंच कधीच असं वाटलं म्हणजे असं
हा ठीक आहे ना, फिट आली, होत होते ते नीट, ओके होत होते, त्यामुळे जायचा असं विचार नव्हता केला. काय माहित त्या दिवशी असं मनातूनच सकाळी असं वाटत होतं. स्कूलमध्ये पण सगळे म्हणजे मिस किंवा मोठ्या मिस आंटी पण म्हणत होत्या, आज काहीतरी झाले हो मॅम, तुम्हाला चेहरा उतरला. आणि दिवाळीचं तर अजिबात म्हणजे अजिबात उल्हासच नव्हता की काय आणावं, काय करावं, साडी घ्यावी, अजिबात नाही. वेगळंच सगळं घरातलं वातावरण होतं. आणि मग मग माझी बहीण लागली रडायला. मग माझी बहीण, माझा भाऊ, मी, भाऊजे, आम्ही सगळेजण मिळून गावाला म्हणजे गेलो करमाळ्याला 4 वाजता. आम्ही 4:30ला निघालो, 6:30 पर्यंत आम्ही तिथं दवाखान्यात पोचलो होतो. तर त्यांच्या डोळ्यांची जी हालचाल होती ना, इतकी अशी गरगर 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 होती ना, खूप डोळ्यांची हालचाल त्यांची गरगर होती. आणि डोळ्यातून खूप सारं पाणी येत होतं. आम्ही सगळेजण आवाज देत होतो, पण डोळ्यातून इतकं पाणी येत होतं की असं वाटत होतं की त्यांना आम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण त्यांना बोलता नाही आलं. त्यानंतर आम्ही डॉक्टरांनी बरेच काय काय सांगितलं. रात्री आम्ही 8, 9, 10 वाजेपर्यंत वाट बघितली. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही नेऊन बघा, विश्वराजला न्या किंवा इतर कुठल्या दवाखान्यात न्या. तर इतर डॉक्टर तर बोलले की तुम्ही नाही नेलं तरी घरी घेऊन जावा. घरी गेल्याच्या नंतर मग लईत लई त्यांचं म्हणजे नाही का शक्यता कमीच आहे, घरी घेऊन जावं. पण माझा भाऊ खूप रडायला लागला. म्हटलं की मग असं आपण माझ्या वडिलांना असं आपसूक म्हणजे कसं करायचं ना, असं घरी कसं न्यायचं, कशी वाट बघायची. मग माझा भाऊ म्हटलं आपण इथं हॉस्पिटलला आणू. मग आम्ही पुण्याला आणलं हॉस्पिटलला. आम्ही रात्री तिथून ॲम्ब्युलन्स केली 1 वाजता आणि आम्ही 2:30 वाजता इथं 1 वाजता आम्ही निघालो. 3:30 वाजता हॉस्पिटलमध्ये आलो. त्यावेळेस माझी मोठी बहीण, माझा मामा आणि माझी छोटी बहीण, त्या 2 जणी बहिणी आल्या. मी थोडीशी मागं होते म्हणजे दुसऱ्या गाडीत होते. ते लोक 3:30ला आले आणि मग 3:30ला 4ला ॲडमिट केलं. त्यांनी सगळ्या त्यांच्या म्हणजे पूर्ण केलं सगळं. मग ते MRIचे वगैरे सगळे पेपर्स आम्ही इथं आणले होते. आणि मग मात्र त्यांनी जे डोळे जे होते ना हलणारे इथं ससून म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्यांनी डोळ्याला ती पट्टी लावली आणि डोळे असे शांत केले. आय थिंक डोळे असे बंद केल्यावर बंद झाले असतील, पण डोळे आता आलेच असतील याची गॅरंटी मला तरी वाटते. आणि मग मी मग त्यानंतर दुपारी 1 वाजता वगैरे मी परत हॉस्पिटलला गेले. तर तीच परिस्थिती तीच होती, फक्त डोळे बंद होते. इथून जी खाली बॉडी होती ना ती सगळी म्हणजे वरती फक्त हालचाल होती, खाली अशी हालचाल काहीच नव्हती. तर मग परत पाहुणे वगैरे येत होते बघायला. मग घरी भाऊजे फुलगेटला एकटीच होती. मग मी परत मी घरी गेले की भाऊजेला थोडंसं काम करावं लागावं किंवा काहीतरी म्हणून. आणि हॉस्पिटलमध्ये इतक्या लोकांना थांबू देत नाही, पण मी घरी गेले. परत 4 वाजता माझ्या भावाला आणि मला माझ्या बहिणीने फोन केला 2 नंबरच्या की नाही तू आत्ताच ये. त्याची रात्रभर झोप झाली नव्हती ड्रायव्हिंगने आणि मी पण झोपली नव्हती, पण तरी आम्ही गेलो 4 वाजता. पण डॉक्टरांनी सांगितलंच होतं त्यांना खूप खूप झालं तरी खूप म्हणजे खूप 12 तास खूप होते ह्यांच्यासाठी. आपल्याच बापाच्या मनाची वाट बघितल्यासारखी आम्ही बघितली. खरंच एक क्षण असा होता की त्यांना इतका शेवटी त्रास व्हायला लागला ना 4:30 वाजल्यापासून की कुठल्या देवाचा मंत्र जपावा असा की त्यांना म्हणजे त्यांचा मोक्ष व्हावा, इतकं त्यांची इतकी म्हणजे इतका त्यांना त्रास होत होता ना. खरंच म्हणतात मृत्यू म्हणजे 16,000 विंचवांचा डंक आहे, त्यावेळेला मृत्यू आहे. आणि आपल्यासमोर हे बघणं खरंच माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कोणाच्या समोर जीव जाताना पाहिलंय ना, ती विसरणंच अशक्य हो. असे दिसत नाहीत समोर दिसत नाहीत, पण ती जी ते असं समोर म्हणजे ती दिसतंय ना ते सगळं, ते सांगणं बोलणं त्या भावना सगळं अवघड आहे. तर तुम्ही सगळी म्हणजे माझी माणसं आहात किंवा आता चला ह्यात काही हेटर्स आहेत फार कमी आहेत, पण सगळ्यांनी खूप सारे कमेंट्स केलं की ते तुम्ही एक्सप्लेन करा कसं झालं काय झालं वडिलांना, म्हणून मी हा व्हिडिओ टाकला. लाईक कमेंट याचं काय नाही हो, यूट्यूब इतके काही पैसे देत नाही की ज्याच्यात मी माझ्या भावना मांडाव्या. हे इतक्या माझ्या मुलाच्या भावना आहेत त्या, पण तुमच्या सगळ्यांना सांगावंसं म्हणून मी ही गोष्ट सांगते. मग 5 वाजतापासून ना त्यांच्या शरीराची हालचाल जी होती ना खूप मंदावली. 4:30 वाजल्यापासून खूप प्रमाणात मंदावली. मग मंदावल्याच्या नंतर 4:30 पासून मंदावली, पण 5 वाजून 5 मिनिटांनी जो आत्ता वेळ झाली ना त्यावेळेपासून त्यांची एक म्हणजे ह्या 10 मिनिटे
5 आणि 5:21 पर्यंत त्यांच्या शरीराची हालचाल इतकी जोरजोरात झाली ना, इतकी जोरजोरात. मी त्यांच्या पायथ्याशी होते. माझी आई डोक्याला हात लावून होती. माझ्या आत्याचा मुलगा होता आणि माझी मोठी बहीण होती. माझी दुसरी ती बहीण थोडीशी लांब होती, फोनवर बोलत होती. शिव माझा देवाचा मंत्र लावला होता त्यांनी मोबाईलवर आणि मीही माझ्या तोंडाने नामजप करत होते की बाबा हा मोक्ष खूप महत्त्वाचा आहे आणि हा मोक्ष लवकर व्हावा. कारण त्या दिवशी ससूनमध्ये इतके सारे पेशंट दगावले ना, खूप. एकतर पेशंट असा होता लॅपटॉपवर काम करताच तो लॅपटॉपवरच झोपला. बायको त्याची 7 महिन्याची प्रेग्नंट आणि तो गेला. त्याच्यानंतर खूप लोक गेले. तसं म्हणायला गेलं तर माझ्या वडिलांकडे आम्ही 5, आम्हाला सगळ्यांची मिळून 10 नातवंड आहेत. माझ्या वडिलांना 10 नातवंड, खूप सारे नातवंड. आणि माझ्या बहिणीच्या मुलीची मुलगी सुद्धा माझ्या वडिलांनी बघितली. खूप मोठा परिवार, खूप मोठी लोक, सगळी लोक होती. माझ्या वडिलांनी सगळं सुख अनुभवलं होतं. आणि मग आदल्या दिवशी जी बॉडी बंद होती ना पूर्ण, म्हणजे जेव्हा 8 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून जी आदल्या दिवशी बंद होती ना बॉडी, ती अचानक 5:15 जी हालायला लागली ना. मी त्यांच्या पायापाशी नामजप करत होते ना, तर त्यांनी जोरात असे पाय उचलले ना, तर ते पायाची लाट मला लागली. त्यानंतर त्यांनी असे हात उंचावले, म्हणजे दोन्ही हात उचलले, खांदे हलवले, नंतर मान उचलली आणि या तोंडातून त्यांनी असा उच्चार केला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. खूप खरंच म्हणजे मोक्ष आहे प्रत्येकासाठीच. उद्या त्या वाटेला असते गेलं, उद्या आपल्या सगळ्यांना जायचं. पण फार अवघड आहे मायापोट पायच तोडणं. कदाचित मी आता बघते ना रील्समध्ये, व्हिडिओमध्ये की गरुड पुराणमध्ये सांगतात की त्याला आपल्याशी बोलायचं असतं, त्याला आपल्याला सांगायचं असतं की तुम्ही रडू नका. असं खूप साऱ्या त्यांना कसं वाटलं असतं की आज सगळी 2 सोडली तर सगळी नातवंड होती जवळ, पण कुणालाच काय त्यांना शब्दाने पण बोलायला राहिलं. पुन्हा शक्य बोलले नाहीत आमच्याकडे, कुणाकडेच त्यांनी बघितलं नाही, कोणालाच बघितलं नाही. माझ्या 2 नंबरच्या बहिणीवर प्रचंड प्रेम होतं. का असण्यापेक्षा म्हणजे तिनेही खूप जीव लावला, कधी राग नाही केला तिने तिच्यावर. भावानी माझ्या बाबावर खूप. तसं आई बाबाला कदाचित ही भावना, जसं मी माझ्या बहिणीच्या मुलांना जीव लावते. आई मला म्हणायची की तुला एक आहे ना म्हणून तुला कळत. कदाचित मला दादांची आईची ही भावना नाही समजत कदाचित की सगळ्याच मुलांवर आईचं वडिलांचं तितकंच प्रेम असतं. ती भावना अशी वाटते की आम्हाला सगळ्यांना सोबत बघून काय सांगायचं असेल, काय बोलायचं असेल, डोळ्यातलं ते निरंतर वाहणारं पाणी, काय बोलायचं असेल त्यांना काय बोलायचं असेल, आम्हाला काय सांगायचं असेल, त्यांना काहीच बोलता नाही आले, काही शब्द नाही सांगितलं त्यांनी, आमच्याकडे कुणाकडे बघितलं नाही. इतकं घर डोळे फिरत होते ना की असं वाटायचं तर डोळ्यांना शांत धरून ठेव, डोळे म्हणजे हलणार नाही डोळे. आजही एवढे दिवस झाले तरी पण आम्हाला कधीच काही कुठं दिसले नाहीत, स्वप्नात आले नाहीत. खूप माझ्या भावांनी केलं त्यांचं आणि आमच्याबद्दल सांगण्यापेक्षा मला माझ्या भावांचं कौतुक वाटतं की त्यांनी कधीच राग केला नाही. सगळी सेवा केली. माझ्या 2 भाऊ यांनी खूप केलं. 10 मुली तो विषयच नाही, पण माझे भाऊ पण इतकेच चांगले आहेत. आणि 16 तारखेला 5:21 त्यांचा जीव गेला. माणूस गेल्यावर म्हणतात ना, माणूस गेल्यावर त्याची खरी किंमत कळते. खूप सारे लोक त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात, आधीही बोलत असतील. खूप लोक कौतुक करतात, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, हे असे होते, तसे होते. आणि त्याचा प्रत्येक अनुभवही आम्हाला बऱ्यापैकी तिथं राहिल्यावर आला. अजूनही मी तुम्हाला काही गोष्टी, बऱ्याच साऱ्या चांगले वाईट अनुभव आहेत, मी तुम्हाला नक्की सांगेन. तर आज तुर्तास हितच तर तुमच्याकडे जर बाप आहे तर त्याला जीव लावा. कारण आपण माझं झालं ते झालं, जाऊ दे, मला माझ्याबद्दल नाही बोलायचं. पण तुमच्याकडे आहे ना, तुम्ही जीव लावा. भले तो चुकला असेल किंवा तो राग करत असेल,
त्याच्या वयामुळं तो काही चुकत असेल किंवा थुंकत असेल, काय जे काही गोष्टी असेल ते सगळे ॲक्सेप्ट करा. आज दिसणारे माणूस परत दिसत नाही, हे फक्त ज्यावेळेला आपलं जातं ना त्यावेळेस कळतं. आज ही भावना अशी करणार आहे ती नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही नक्की जेवला. बाकी काय माझं बोलायला त्यांना कधी राग येतच नव्हता. त्यामुळं मला वाईट वाटतंय आणि ते कायम वाटत राहील. तर तुम्ही चुका करू नका. मी तर असं म्हणाल की माझा त्यांना कधी राग आलाच नसेल, नव्हताच येत. त्यांना कुणाचाच राग येत नव्हता. वेगळीच पर्सनॅलिटी होती त्यांची. कधी कुणाचा राग लोभ मत्सर काही ठेवलं नाही त्यांनी. कुणी काही बोलले ह्या कारणे ऐकायचे, या कारणे सोडून द्यायचे. तर एवढंच. आता सध्या घरात कोण नाही सुद्धा आहे, मला कोण उठ आणि पाणी पिया असं म्हणाल. त्यामुळं व्हिडिओ इथंच.